काही ठिकाणी स्थानिक लोकांनी वाटा दाखवल्या, तर काहींनी लपून मदत केली. सत्तेची ताकद असूनही मर्यादा पाळणं हेच खरं राजेपण. मराठ्यांनी सगळ्यांनाच लक्ष केलं नाही. गरीब, छोटे दुकानदार, कामगार, मजूर यांना मुद्दाम वगळण्यात आलं. लक्ष होते गरिबांवर जुलूम करणारे, अवाजवी व्याज घेणारे आणि मुघल सत्तेचा आर्थिक आधार असलेले. लूट जनतेविरुद्ध नव्हती, ती शोषणाविरुद्ध होती. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 1681 सलग 3 दिवस. पहिल्या दिवशी व्यापारी पेठा आणि गोदामे, दुसऱ्या दिवशी श्रीमंत व्यापारी आणि सावकारांची घरे, तिसऱ्या दिवशी संपत्तीची मोजणी, वर्गीकरण आणि सुरक्षित वाहतूक. कोणतीही अनावश्यक तोडफोड नाही, सामान्य नागरिकांवर अन्याय नाही. मिळालेली संपत्ती, सोनं, चांदी, मौल्यवान दगड आणि मौल्यवान कापड शिस्तबद्ध पद्धतीनं उंटांच्या ताफ्यांतून, घोड्यांवर आणि बैलगाड्यांच्या माध्यमातून स्वराज्यात नेण्यात आली. बुरहानपूर मुघलांची तिजोरी होती. त्या तिजोरीवरचा हा घाव औरंगजेबाला असह्य झाला. याच घटनेनंतर तो स्वतः दख्खनमध्ये उतरला आणि इतिहास आज सांगतो. छत्रपती संभाजी महाराज केवळ शूर योद्धा नव्हते, ते होते बुद्धीनं लढणारे, न्याय पाळणारे आणि रणनीतीनं साम्राज्य हादरवणारे खरे छत्रपती.